राज्यभर मान्सूननं मजल मारली होती, परंतु त्यानंतर मान्सून तिथेच थबकला। तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पुढील 3-4 दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। आजच्या भागात राज्यात पावसाची काय स्थिती असणार आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहरात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। ठाणे, पालघर, नवी मुंबई या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या मुंबईमध्ये 35°C कमाल तर 22°C किमान एवढं तापमान असेल। पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून हलक्या आणि मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। पुण्यात उद्या 32°C कमाल तर 27°C किमान एवढं तापमान असेल, तर कोल्हापूर शहरात 30°C कमाल तर 25°C किमान एवढं तापमान असेल। पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 35°C कमाल तर 29°C किमान एवढं तापमान असेल। विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भामध्ये मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा असूनही मान्सून दाखल होऊन देखील काही भागात पाऊस झालेला नाही, त्यामुळे पेरण्याही खोळंबल्यात। विदर्भामध्ये पाऊस गायब झालेला आहे, तर दुसरीकडे तापमानाचा चटका सहन करावा लागतोय। उद्या विदर्भातील चंद्रपूरमध्ये 38°C कमाल तर 32°C किमान एवढं तापमान असेल।